प्रश्न आता विचारू का शेवटी विचारू? आता सुरू झाला लाईव्ह. करा सुरू करा. सर, वर्ल्ड साळी फाउंडेशन अर्थात जागतिक साळी फाउंडेशन, जागतिक साळी फाउंडेशनच्या आजच्या या 33व्या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त सौ निशा विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनचे सर्व विश्वस्त आणि जागतिक साळी फाउंडेशनचा जो संपूर्ण विश्वामध्ये जो परिवार पसरलेला आहे त्या WSA परिवारातर्फे आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर, प्रथमतः आपल्याला प्रणाम. सर, जागतिक साळी फाउंडेशन, मला अनेकदा असा प्रश्न लोकांनी विचारला की आपण नेमकं एका समाजाचंच प्रतिनिधित्व म्हणजे एका समाजासाठीच आपण एक फाउंडेशन का उभं केलं. मुळातच सर मी मंत्रालयामध्ये नोकरी करतो, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयामध्ये मी नोकरीला आहे आणि आपली क्षमता पाहून मी असा विचार केला की आपण सर्व जाती धर्मासाठी नाही काम करू शकणार, तर कमीत कमी आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलेलो आहोत कमीत कमी त्या समाजातील आपण आर्थिक दुर्बल घटकातील लोकांच्या मदतीसाठी धावून जाऊ. यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर 2017 मी आणि माझ्या पत्नीने आम्ही दोघांनी मिळून वर्ल्ड साळी फाउंडेशनची स्थापना केली आणि मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. ऑक्टोबर महिन्याच्या या 29 तारखेला वर्ल्ड साळी फाउंडेशनला 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे आणि न भूतो न भविष्यतो, मलाही असं कधी वाटलं नव्हतं, परंतु एक चांगलं काम जागतिक साळी फाउंडेशनने केलं आणि मी स्वतः त्यासाठी समाधानी आहे. साळी समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विशेषतः महिलांना कशा प्रकारे आत्मनिर्भर करता येईल या दृष्टिकोनातून, तसेच पैशाअभावी कुणीही शिक्षणापासून वंचित राहत असेल तर अशा विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे अनेक उपक्रम जागतिक साळी फाउंडेशनने या 3 वर्षामध्ये राबविलेले आहेत. भविष्यात कधी जर संधी मिळाली तर नक्कीच सर्व जाती धर्मांसाठी काम करायला मला आवडेल. सर, खरं तर आज आम्हासाठी भाग्याचा दिवस. खरं तर या दिवसाची आम्ही फार आतुरतेने वाट पाहत होतो. खरं तर आपली मुलाखत आपल्याला जाणून घ्यायचं होतं. आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. खरं तर आपल्या रूपाने एक पांडुरंग भेटला असं मी म्हणेन आज. आपली ओळख करून द्यायची म्हटली तर अब्दुल लाट मधून एक लाट उठली आणि 7 समुद्रा पलीकडे गेली. खरं तर अभिमान त्या माय पित्याचा ज्यांनी साधारण परिस्थितीत आपल्याला घडवलं. धन्य ते गाव, ज्या गावातील प्राथमिक शाळेच्या भिंती आजही आपल्या यशाची गाथा गात आहेत. कोल्हापुरातील राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन आजही आपल्या आगमनाने कृतकृत होते. धन्य ते शिक्षक ज्यांचे भाग्य की त्यांना आपल्यासारखा विद्यार्थी मिळाला. अब्दुल लाट ते नवी दिल्ली या संपूर्ण प्रवासात कुटुंबियांकडून आणि शिक्षकांकडून झालेल्या संस्कारामधून तसेच आत्मसंस्कारामधून घडलेले एका शेतकरी कुटुंबातील मनोहर मुळे आणि अक्काताई मुळे यांच्या पोटी जन्माला आलेले डॉक्टर श्री ज्ञानेश्वर मुळे आज आपल्या सोबत आहेत. सन 1983च्या IFS बॅचचे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाचे माजी सचिव आहेत. जपान, रशिया, सिरिया, मॉरिशस, मालदीव, अमेरिका या देशातील भारताचे वरिष्ठ राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे ते सदस्य आहेत. विशेष म्हणजे मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी अर्थात चांगुलपणाची चळवळ या संकल्पनेचे ते जनक आहेत आणि उत्कृष्ट स्तंभ लेखक आणि कवी देखील आहेत. सर, मी आपल्याशी गेल्या 2 वर्षापासून कनेक्टेड आहे. खरं तर आपल्याशी बोलण्याची कधी फोनवरती माझी हिंमत नाही झाली, परंतु आपल्याकडे मी जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा मला नेहमी असं वाटतं, अंधकार से लढने का इरादा अगर कोई कर लेता है, एक अकेला जुगनू भी पुरा अंधकार हर लेता है. या 2 वर्षात आपल्याकडनं मला एक फार चांगली गोष्ट शिकायला मिळाली. लोग कहते हैं कि जिंदगी बहुत छोटी होती है, लेकिन जिंदगी छोटी नहीं होती, हम उसे जीना देर से शुरू करते हैं. कल की सोचते सोचते आज की शाम कैसे हो गई पता ही नहीं चला, और बीत जाती है जिंदगी ये ढूंढने में कि ढूंढना क्या है, जबकि मालूम नहीं है ये भी
कि जो मिला है उसका करना क्या है. मला असं वाटतं की आज मला या प्रश्नाची सगळी उत्तरं 2 वर्षात केवळ आपल्या अभ्यासामुळे मिळालेली आहेत. प्रत्यक्ष बोलण्याचा योग फक्त 2दा-3दा आपल्याशी मला आलेला आहे. सर, आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी पुनश्च आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर, मुळात कोल्हापूर जिल्ह्यातला शिरोळ तालुका आणि शिरोळ तालुक्यातलं अब्दुल लाट हे गाव. मुळात अब्दुल लाट म्हटलं ना की जरा प्रश्न पडतो की गावाची नावं थोडीशी वेगळी असतात. कोपरगाव किंवा इचलकरंजी, पेटगाव, वडगाव. अब्दुल लाट नक्की काही असं अब्दुल लाट बद्दल काही अशी आख्यायिका आहे का? बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आख्यायिका आहेत. एका आख्यायिकानुसार अब्दुल हा तिथला एक स्थानिक ज्याला म्हणतो सरदार, जो आदिलशहाच्या वतीने त्या भागामध्ये कारभार पाहत असे, त्याच्यावरून ते नाव पडलं आणि तिथे काहीतरी युद्ध वगैरे झालं होतं. काही लोकांच्या मते अब्दुल नावाचा एक डाकू होता ब्रिटिश काळामध्ये आणि त्याला पकडलं गेलं आणि त्याला फाशी द्यायच्या आधी त्याला विचारलं की तुझी काय इच्छा आहे, तर त्यांनी सांगितलं की या गावाला, जो गाव अतिशय संपन्न आहे, त्या गावाला माझं नाव द्या. अशा प्रकारचं. पण मला असं वाटतं की नेमकी माहिती याची जी आहे ती कुणालाही नाही. आमच्या गावच्या इतिहासावरती गावातल्याच एका व्यक्तीने, कोळेकर या गृहस्थांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये काही संदर्भ आहेत, या क्षणी मला ते आठवत नाहीत, पण संपूर्ण गावाचा त्यांनी इतिहास लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये याचाही उल्लेख आहे. तर पुढच्या वेळेस मी ते पुस्तक वाचून येईन. आणि नेमकं पण मला असं वाटतं की एका अर्थाने सर्व धर्म समभावाचं ते लक्षण आहे की आपल्या देशामध्ये अशी ही नावं आहेत जी सगळ्या धर्माचं एका अर्थाने प्रतिनिधित्व करतात. आणि आम्हालाही हा प्रश्न कधी पडला नाही की अब्दुल कोण असावा, काय असावा. फक्त इथून या गावातून लाट निर्माण झाली पाहिजे असा एक लहानपणापासून हव्यास होता, अट्टहास होता आणि ध्यास होता. तर गावाने लाट निर्माण केली आणि ती 7 समुद्रापलीकडे गेली. सर, अब्दुल लाट ते जगातील अनेक देश आणि त्या देशामधील भारतीयांचं प्रतिनिधित्व करणारा सर्वोच्च अधिकारी म्हणून आपण केलेल्या उत्तुंग प्रवासामधील काही माइलस्टोन सांगता येतील का? माइलस्टोन जे आहेत ते फार म्हणजे बरेच माइलस्टोन आहेत. म्हणजे एखादी मूर्ती घडते तेव्हा अनेक घाव तिच्यावरती पडतात आणि घाव पडतात तेव्हाच ती मूर्ती तयार होते. आणि माझ्या दृष्टीने म्हणत मी 3-4 जे ज्याला टर्निंग पॉइंट म्हणतो आपण ते सांगू शकेन. म्हणजे अब्दुल लाट मध्ये एके दिवशी सकाळी मी 5वी 4थी झाल्यानंतर आमच्या अंगणामध्ये आपली जी बाभळीची मिश्री असते ती करून दात मी घासत होतो लहानपणी. तर आमचे एक शिक्षक आले. त्यावेळेस नुकतीच 4थीची परीक्षा संपली होती आणि आम्ही वाट पाहत होतो, नवीन 5वी शाळा सुरू होण्याची वाट पाहत होतो. तर ते आमचे शिक्षक आल्यावर मी घाबरून आत गेलो. त्यांनी आमच्या वडिलांच्यावर आणि काकांच्यावर काही असं थोडंसं खाजगी म्हणतात तशा प्रकारची चर्चा त्यांची चालली होती आणि त्यांनी ठरवलं की मला कोल्हापूरला शाळेत घालायचं. कोल्हापूरला विद्यानिकेतन ही संस्था नव्याने निर्माण होणार होती आणि तिथं ग्रामीण भागातले विद्यार्थी, हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ती शाळा सुरू झालेली होती. आणि ह्या शिक्षकांनी आमच्या आई वडिलांना सांगून, आमच्या काकांना सांगून मला त्या ठिकाणी एका अर्थाने भरती केलं. कारण आमच्या आई वडिलांना ती कल्पना नव्हती. पण तो क्षण मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉइंट. कारण ती म्हणजे आकाशातली माझी छोटी का असे ना पण ती पहिली झेप होती. एक नवीन विश्व मिळालं. वसतिगृहामध्ये वेगवेगळ्या गावातल्या मुलांची, त्यांच्या भाषेच्या लकबी, वेगवेगळ्या जातीतली सगळी मुलं होती. एकत्र 24 तास राहणं, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी कळाल्या, समजल्या. आणि तिथं मुख्य म्हणजे कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, आंबेडकर, बहुजन समाज हे शब्द सगळे वारंवार ऐकायला मिळायचे. आणि त्याच्यातून महाराजांचं चरित्र वाचलं, शाहू महाराजांचं, आंबेडकरांचं चरित्र वाचलं, फुले, बाकीचे पण कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे असोत किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असोत, याच्यासारखे लोक. आणि प्रत्यक्षात अनेक लोक ऐकायला मिळाले.
म्हणजे शिवाजीराव भोसलेंच्या पासून माधवराव बागलांच्या पर्यंत आणि रत्नाप्पा कुंभारांच्या पासून वसंत बापटांपर्यंत अनेकांचा आम्हाला, आणि गदी माळुरकर आमच्या शाळेत नेहमी यायचे त्यांच्याही. तर मोठ्या माणसांचा परिचय, नव्या विचाराचा परिचय, ही माझी उपलब्धी होती त्या काळात. आणि मग त्याच्यानंतर SSC ला मला जेव्हा जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मिळाली आणि ग्रामीण भागातला पहिला मुलगा, त्याला जगन्नाथ शंकर शेठ ही फार त्या काळामध्ये फार मानाची पदवी मानली जायची, की 11वीला संस्कृत मध्ये बोर्डामध्ये पहिला येणं ही एक कोल्हापूरच्या दृष्टीने आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठी सन्मानजनक गोष्ट. तो टर्निंग पॉइंट झाला. त्याच्यामुळे मला शहाजी कॉलेजच्या प्राचार्यांनी प्राध्यापक पाठवून मला कॉलेजमध्ये बोलवून घेतलं. म्हणजे तो इन्सिडेंट पण सांगण्यासारखा आहे. मी कोल्हापूरचं सगळ्यात प्रसिद्ध आणि चांगलं कॉलेज म्हणून न्यू कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला होता आणि त्या कॉलेजने मला स्कॉलरशिप द्यायचं कबूल केलं होतं. पण त्याच्यानंतर आबासाहेब शिंदेंनी 5 प्राध्यापक आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्याकडे पाठवले आणि त्यांना सांगितलं की हा विद्यार्थी आमच्या कॉलेजला आलाच पाहिजे, काय वाटेल ते करा. आम्ही त्याला जी पाहिजे ती सगळी हे देऊ, पाठिंबा देऊ, पुरवठा करू पुस्तकांचा, पण तो आमच्या कॉलेजला आला पाहिजे. आणि हेही सांगितलं त्यांनी की हा मुलगा ज्या शाखेत येईल त्या शाखेत तो विद्यापीठात पहिला येईल, एवढं आम्ही त्याला प्रशिक्षण देऊ. म्हणजे अशा प्रकारचं आश्वासन एखाद्या विद्यार्थ्याला मिळणं हे मोठं मानाची गोष्ट होती. तो टर्निंग पॉइंट ठरला. आबासाहेब शिंदे हे प्राचार्य होते त्यावेळेस शहाजी कॉलेजचे, त्यांनी हा घाट घडवून आणलेला होता. आणि मग मला त्यांच्याकडे जावं लागलं. न्यू कॉलेजचं माझं ऍडमिशन कॅन्सल करून मी तिकडे रुजू झालो. आणि मग तिथं 4 वर्षामध्ये आबासाहेबांनी माझं संपूर्ण परिवर्तन केलं. व्यक्तिमत्वाचा विकास असो, इंग्रजी भाषेचं ज्ञान असो, या सगळ्या गोष्टी दिल्या. BA ला मी पहिला आलो आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की कोल्हापूर हे किती मोठं जरी असलं तरी कर्तृत्व जर करायचं असेल तर हे एक छोटंसं डबकं आहे. तेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये काही मोठं करायचं असेल तर भरारी घ्या, मुंबईला जा. विदेशात जात असाल तर ज्ञानासाठी उत्तम आहे, पण जात नसाल तर महानगरात जा, मुंबईला जा. तिथं तुमचे सगळे कॉम्प्लेक्सेस, म्हणजे तुम्हाला जर सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, अहमगंड असेल तर तोही नष्ट होईल, आणि तुम्हाला न्यूनगंड असेल म्हणजे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असेल तर तोही नष्ट होईल. तेव्हा निघा इथून. म्हणजे त्यांचा जो जवळजवळ सूचना कमी होती आणि आदेश जास्त होता. आणि मग मी ठरवलं की ठीक आहे, जे काही होईल ते होईल. ते म्हणे कुठेही ऍडमिशन घ्या, काही फरक पडत नाही, पण जा तुम्ही. आणि म्हणून मी मुंबईला आलो. त्या काळामध्ये अजून एक जो टर्निंग पॉइंट होता तो मला नंतर, त्याचं फलश्रुती नंतर झाली. टर्निंग पॉइंट सुरू म्हणजे त्याचं बीज जे आहे ते फार लवकर माझ्या मनात रुजलं, पण त्याची फलश्रुती जी आहे जवळजवळ 15-20 वर्षांनी नंतर झाली. की आमच्या शाळेत 6वीत असताना शरद काळे हे IAS अधिकारी होते. त्या काळात CEO म्हणून कोल्हापूरला काम करत होते. 26 वर्ष त्यांचं वय होतं आणि आमच्या शाळेच्या वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आम्ही बोलवलेलं होतं. अच्छा. आणि माझ्या लक्षात आलं की आमचे सगळे शाळेचे प्रिन्सिपल, शिक्षक सगळे त्यांच्या आजूबाजूला घुटमळत आहेत. जसं राणी माशीच्या आसपास बाकीच्या मधमाशांनी फिरावं. मी म्हटलं हा एवढा तरुण मुलगा आणि याच्या आसपास एवढे का फिरतायत. नंतर माझ्या लक्षात आलं की हा माणूस IAS ऑफिसर आहे. आणि त्यावेळेस त्यांचं एक भाषण झालं होतं, महाराष्ट्रीयन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे का. आणि मग स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे बीज पहिल्यांदा माझ्या मनामध्ये त्यावेळेस त्यांच्यामुळे रुजलं. 6वीतली गोष्ट आहे, 1969-70 ची गोष्ट आहे. आणि मग आमच्या चौकामध्ये, शाळेच्या चौकामध्ये बोर्ड लावलेला होता की आज अमुक अमुक यांचे व्याख्यान आहे, शरद काळे IAS असं लिहिलेलं होतं. त्या दिवशी, त्या रात्री मला स्वप्न पडलं की आपलं नाव तिथे आहे आणि नावासमोर ज्ञानेश्वर मुळे IAS असं लिहिलेलं आहे. आणि मग मी IAS परीक्षा काय असते, IPS काय असतं, IFS काय असतं, UPSC काय असतं, ह्याच्या शोधात निघालो त्यावेळेपासून. आणि फारशी मार्गदर्शनाची सोय नव्हती. आपल्याला इंग्रजी भाषा येत नव्हती त्या काळामध्ये, मराठी भाषेमध्ये पुस्तकं उपलब्ध नव्हती. प्रचंड मार्गदर्शनाचा अभाव होता आणि आपल्या भागातलं कुणी झालेलं नव्हतं.
या सर्व्हिसमध्ये कुणी आलेलं नव्हतं त्या काळामध्ये, ग्रामीण भागातून तर मुळीच आलेलं नव्हतं. आणि म्हणून मग मी तो प्रवास जो आहे तो त्या बीजातून सुरुवात झालेला तो प्रवास होता. तो नंतर त्याचं फलित जे आहे ते 1983 ला जेव्हा मी विदेश सेवेमध्ये आलो, UPSC पहिल्या झटक्यामध्ये पास करून, तेव्हा मला त्याचं फलित मिळालं. तर हे टर्निंग पॉइंट करिअर मार्गाला लागण्याच्या दृष्टीने हे टर्निंग पॉइंट ठरलं. आणि मग त्याच्यानंतर सर्व्हिसमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने टर्निंग पॉइंट्स, अनेक टर्निंग पॉइंट्स आले. जपानमध्ये गेलो मी, तिथं शिकलो. रशियामध्ये गेलो, तिथं काही गोष्टी शिकता आल्या. अमेरिकेत मालदीव, मॉरिशस, सिरिया या देशांमध्ये काम केलं. दिल्लीमध्ये असताना फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये काम केलं. मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये सल्लागार म्हणून काम केलं. त्याच्यानंतर कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये काम केलं. आणि हा एक अनुभवाचा एक प्रचंड साठा जो आहे तो मिळत असताना मी ठरवलं की एक निकष आपण बाळगायचा, की महात्मा गांधीजींनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही कोणत्याही काम करत असताना एकच निकष समोर ठेवा, की तुमच्या या कामामुळे, तुम्ही करत असलेल्या कार्यामुळे जो समाजातला सगळ्यात शेवटचा खालचा घटक जो असतो त्याच्या जीवनावरती सकारात्मक परिणाम काय होणार आहे की नाही, हा एकमेव निकष जो आहे तो काम करताना असला पाहिजे. त्यामुळे संपूर्ण सेवेच्या काळामध्ये आणि त्यानंतर सुद्धा हा विचार जो आहे त्या विचाराने माझा पाठलाग सोडलेला नाही आणि त्या विचारांचा पाठलाग मी सोडलेला नाही. आणि त्यामुळे मी आज जसा दिसतोय तुम्हाला की निवृत्ती झालेली जरी असली एका अर्थाने, तरी मी त्याला निवृत्त न म्हणता प्रवृत्त, नव्या कार्याला प्रवृत्त झालेला माणूस आहे. आणि त्या दृष्टीने काम याच्यात सुरू केलेलं, गेल्या 1.5 वर्षामध्ये सुरू केलेलं आहे. आणि रिटायरमेंटच्या ऐवजी मी रिअटायरमेंट असा शब्द वापरतो. रिअटायरमेंट म्हणजे नव्याने आपलं रूप, आपला एक नवा अवतार जो आहे तो निवृत्तीनंतर समोर आला पाहिजे. आपल्यासाठी सुद्धा तो फायदेशीर असला पाहिजे आणि आपल्यापेक्षा ज्या भारत देशाने आपल्याला हा मान सन्मान दिलेला आहे त्या भारत देशाला काही परत आपण देऊ शकतो का, त्या ऋणाची परतफेड करू शकतो का, असा काम करायला उपलब्ध असणारा काळ म्हणजे एक कॅनव्हास मला आता मिळाला. आणि त्यावरती माझी घोडदौड सुरू आहे, वाटचाल सुरू आहे, प्रवास सुरू आहे. आणि मी अत्यंत आनंदी आहे की दररोज काही ना काही छोटी मोठी का असेना सकारात्मक काम करण्याची संधी मला मिळते, कारण तीच माझी ऊर्जा आहे. माझ्या आसपासची सकारात्मक काम करणारी माणसं, दूरवरची सकारात्मक काम करणारी माणसं, रचनात्मक काम करणारी माणसं, आशावाद घेऊन रात्रंदिवस स्वप्न बाळगून पुढे जाणारी माणसं, संकटाची पर्वा न करता आपल्या स्वप्नांची पूर्तता करू पाहणारे लोक, हे सगळे मला ऊर्जा देतात. ते तेव्हाही देत होते आणि आजही देतात. आणि मग माझ्या परीने मी थोडस जसं आरसा सूर्याचे प्रकाश किरण घेऊन परत थोडस परिवर्तित करण्याचा प्रयत्न करतो आणि एक छोटासा कोपरा का असेना प्रकाशमान करतो, तर तशा प्रकारचं माझं हे जे आहे कार्य सतत सुरू असतो. आणि आपला हा दिवा जो आहे तो टिमटिमत राहिला पाहिजे या सगळ्या आजूबाजूच्या काही वेळा निराशाजनक परिस्थितीमध्ये, काही वेळा अंधारमय अशा परिस्थितीमध्ये, असा मी ध्यास घेऊन इथपर्यंत आलेलो आहे. सर, आज आपली मुलाखत घेण्यासाठी जे आहेत त्यांचं नाव आहे श्री राजेश तांबडे. राजेश तांबडे हे वर्ल्ड शाळी फाउंडेशनचे ग्रँड अँकर आहेत. राजेश तांबडे हे लार्सन अँड टुब्रो मध्ये नोकरीला असतात. अरे वा. आणि आवाजाची कार्यशाळा अर्थात व्हॉइस ऑफ कल्चर असा एक त्यांचा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून ते उत्तमोत्तम निवेदक घडवित असतात. तसेच आपल्यासोबत 2 गेस्ट आहेत. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या कार्यकर्त्या डॉक्टर ज्योती बडे इचलकरंजी येथून आणि चांगुलपणाच्या चळवळीच्या कार्यकर्त्या सौ प्रतिभा शिंगारे कोल्हापूर येथून. सर, आपण जेव्हा राजदूत म्हणून काम करत होता, जपान असो रशिया असो, मी असं ऐकलंय की तिथे गेल्यावरती पहिल्यांदा आपण ती भाषा शिकायची. बरोबर. तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट करताना बरंच सोपं जायचं. आणि जपान मधून खास करून आपण 2 गोष्टी शिकलात, त्या म्हणजे एक शिस्त
आणि दुसरी म्हणजे विनम्रता. आणि मला वाटतं की आयुष्यामध्ये माणसाला जर पुढे जायचं असेल तर ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि ज्यावेळेस मी आपल्याला प्रत्यक्ष भेटलो, आपण माझ्या डोक्यावरती हात ठेवला, तेव्हापासून मी इतका विनम्र झालो की माझ्यामधला अहमपणा, इगो आहे, तो सगळा निघून गेला. मला त्याचा फार अभिमान वाटतो. छान छान. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते खरा. आंबा जेव्हा भराला येतो, आंबे सगळे लागतात, तेव्हा आंब्याचं झाड सुद्धा नम्र होऊन वागतं असं म्हणतो. होय होय सर. आणि त्यामुळे आपल्याला जितकं मिळतं, मग ते धन असू दे, विद्या असू दे, शिक्षण असू दे, अनुभव असू दे, त्या गोष्टींनी समृद्ध होऊन आपण अधिकच झुकलं पाहिजे. त्याच्यामध्ये ताठा बाळगण्याचं काही काम नाहीये. हा जो देह आहे हा नश्वर आहे, ही 100% सत्य गोष्ट आहे. मग याचा अभिमान बाळगून करायचंय काय? 4 क्षण दुसऱ्यांना आपण आनंदाची देऊ शकलो आणि त्याच्यातून आपण आनंद घेऊ शकलो तर जीवन मस्त आहे ना. येस. कारण दुःख करायला खूप गोष्टी आहेत, पण सुख आनंद तयार करण्यासाठी आपण स्वतःहून एका अर्थाने तो आरसा, मी मगाशी जो म्हणालो, तो आरसा आपण झालं पाहिजे. म्हणजे थोडा का होईना एक कोपरा प्रकाशमान आपण करू शकतो. नक्कीच. सर नमस्कार. नमस्कार. खरं तर पहिल्याच प्रश्नाचं उत्तर असंच, म्हणजे आमची भावना अशी आहे की फक्त तुम्हीच बोलत जावं आणि आम्ही फक्त आज ऐकावं, अशीच भावना आतापर्यंत आहे. तुमचं आज खरं तर असं मनामध्ये अशी भावना आहे की आपण प्रत्येक वेळी म्हणतो की नावात काय आहे. तर मला वाटतं तुमच्या यशाचं गमक जे आहे ते तुमच्या मेहनतीत तर आहेच, पण नावात सुद्धा आहे. कारण माऊलींचं साक्षात नाव तुम्हाला लाभलेलं आहे. अख्खं जग ज्यांना माऊली म्हणतं. आणि त्या माऊलींची ज्यावेळी ज्ञानेश्वरी तुमच्या हातात आली त्यावेळी तुम्ही ती गुरुजींकडून डोक्यावर उचलून घरपर्यंत नेली. आणि फक्त डोक्यावर माऊलींची ती ज्ञानेश्वरी उचलून नेली नाही, तर ती डोक्यातही घेतली. त्यामुळे कुठेतरी आज माऊलींचं आगमन या मंचावर झालंय अशी आमची भावना आहे सगळ्यांची. त्यामुळे खूप खूप आम्ही सगळेजण आनंदित आहोत आज तुमच्याशी संवाद साधायला मिळतोय. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की एक काळ असा होता की ज्यावेळी पासपोर्ट काढायचं म्हटल्यानंतर असं चंद्रावरून जाऊन आल्यासारखं वाटायचं काहीतरी. म्हणजे पासपोर्ट निघाला म्हणजे विदेशात जाणं सोपं होतं, पण पासपोर्ट काढणं थोडंसं कठीण होतं. तर तुमच्या कालावधीनंतर म्हणजे तुम्हाला असं पासपोर्ट मॅन ऑफ द इंडिया असं म्हटलं जातं. तर त्या पासपोर्ट ऑफिसमध्ये तुमच्या कालावधीत काय बदल घडवण्यात आले त्याबद्दल जाणून घ्यायचं. म्हणजे गंमत अशी आहे की प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला पासपोर्ट असणं हे आवश्यक आहे, अशा अर्थाने की पासपोर्ट आजच्या काळामध्ये आपण म्हणतो की देश गतिशील झाला पाहिजे, देशाने प्रगती केली पाहिजे, लोकांनी उद्योग व्यवसाय केला पाहिजे, आयात केलं पाहिजे, निर्यात केलं पाहिजे, परदेशात घेऊन प्रशिक्षण घेतलं पाहिजे, तंत्रज्ञानाचं ज्ञान तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे. हे सगळं करायचं तर आजच्या काळामध्ये विदेशाशी, परदेशाशी संपर्क ही आवश्यक बाब झालेली आहे. ती चैनीची बाब नाहीये. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की एका अर्थानं पासपोर्ट ही आपली ओळख, आपला परिचय, आपली आयडेंटिटी असते. कारण विदेशात जर तुम्ही गेलात, पॅन कार्ड नाही चालत, आधार कार्ड नाही चालत आणि निवडणूक ओळखपत्र पण नाही चालत. ठीक आहे, तिथे पासपोर्टच लागतो. आता 130 कोटीमध्ये, 130 कोटी जनतेमध्ये फक्त जर 7 कोटी लोकांच्याकडे जर पासपोर्ट असेल तर देशाच्या चाकाला गती येण्याची शक्यता आहे का? नाही. साधी गोष्ट आहे. जो माणूस जाऊच शकत नाही कुठं, तो प्रगती कशी करणार? बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 1970-75च्या आसपास, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पासपोर्ट हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तसंच सबळ आणि गंभीर कारण असल्याशिवाय पासपोर्ट आपल्याला नाकारता येत नाही. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे विदेशात जाण्यासाठीच जायचंय म्हणूनच पासपोर्ट कशासाठी मी काढू? त्याच्या आधी पण मी काढून ठेवू शकतो. विदेशात कधीही जाण्याचं आमंत्रण येऊ शकतं, लोकांना जाण्याची गरज भासू शकते.
एखाद्या शेतकऱ्याला वाटू शकतं की मी पर्यटनाला मला जायचंय, दुबई बघायची आहे. एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाला वाटू शकतं की मला अमेरिकेत जाऊन डिस्नीलँड पाहायचं. आता प्रत्येकाची मुलं बाळ जी आहेत ती विदेशात जायला लागलेली आहेत. असं असताना आपण हे बरोबर. पासपोर्ट काढणं म्हणजे हिमालयाची उंची सर करण्या इतपत अवघड का करून ठेवलं याची मला कल्पना नाही. अर्थातच आपल्याकडे नोकरशाही, त्याच्यानंतर लाल फितीचा कारभार हे प्रसिद्ध आहे. आणि पासपोर्टच्या बाबतीतच नाही, इतर सगळ्या बाबतीत. आणि याच्यातून नियम इतके अवघड, इतके जटिल, ब्युरोक्रेसी इतकी कठीण झाली होती की लोक पासपोर्टचा नादच सोडून द्यायचे. एखाद्या वेळेस ट्राय जरी केला लोकांनी अच्छा. आणि त्याचा परिणाम म्हणून एक मोठी एजंट्स आणि ब्रोकर्स, दलालांची चेन निर्माण झाली. बरोबर. मी जेव्हा 2016ला भारतात परत आलो अमेरिकेहून, तेव्हा मला हा चार्ज मिळाला अच्छा. माझ्या कामाचा एक भाग म्हणून. आणि मी विचार केला की नाही, मला आठवतं माझी आई जेव्हा, माझे वडील जेव्हा जपानला येणार होते तेव्हा त्यांना 500 किलोमीटर मुंबईला यावं लागलं. अच्छा. मुंबईत नातेवाईकांच्याकडे राहावं लागलं, पैसे खर्च करावे लागले, वेळ खर्च करावा लागला. 2-3 त्यांच्या चक्रा ज्या आहेत त्या पासपोर्ट कार्यालयाच्या झाल्या. मला जपानमधून त्यांना पासपोर्ट कार्यालयाला फोन करावा लागला आणि मग मिळाला पासपोर्ट. म्हणजे मिळाला तेव्हा आम्ही सगळ्यांनी खुश, सुस्कारा सोडला. मी म्हटलं की ही परिस्थिती प्रत्येकावरती येता कामा नये. आणि ती येत होती. एक काळ असा होता की भोपाळचे लोक इंदोरला जायचे. एक काळ म्हणजे फार जुना काळ नाही आहे, ती गोष्ट 2016 पर्यंतची आहे. सुमित्रा महाजन आपल्या ज्या सभापती होत्या त्यांनी मला सांगितलं की इंदोरला पासपोर्ट मिळावा, सॉरी मी मगाशी चुकीचं बोललो, की इंदोरचे लोक भोपाळला जायचे. सुमित्रा महाजननी मला स्वतः सांगितलं की आमची ही 40 वर्षापासूनची मागणी आहे. सॉरी फोन होता एक, बंद केला. 40 वर्षापासूनची आमची ही मागणी आहे की आम्हाला इंदोरमध्ये पासपोर्ट केंद्र हवंय. ते म्हणले 40 वर्षानंतर तुम्ही आलात, मी जायच्या आधी ते कार्यालय अप्रूव्ह झालेलं होतं पण ते सुरूच होत नव्हतं. तर ते जवळ 6-8 महिन्यामध्ये मी त्यांना सुरू करून दिलं. त्याच्यानंतर आमच्या ज्या मंत्री होत्या सुषमा स्वराज, यांना लोकाभिमुख कामामध्ये खूप इंटरेस्ट होता आणि त्या स्वतः थोड्याशा त्रासल्या होत्या की पासपोर्ट कार्यालयाविषयी जे नकारात्मक रिपोर्ट यायचे आणि त्यांची खूप इच्छा होती की हे पासपोर्ट सगळं तंत्रमंत्र बदलला पाहिजे. त्या काळात मी जॉईन झालो आणि त्यांना म्हटलं की काय करायचं आपण. तर म्हणाले की थोडं पासपोर्ट कार्यालय काही रेंगाळलेली आहेत ती थोडी लवकर सुरू करा. मी म्हटलं किती रेंगाळलेली आहे. तर त्यांनी म्हटलं की, त्यांनी सांगितलं मला या वर्षामध्ये तुम्ही 4 सुरू करा. सिलिगुडी, सोलापूर, उदयपूर आणि इंदोर. तर मी विचार केला, मॅडम म्हटलं की हे असं 4-4 करत आपण किती दिवस जाणार. आपला देश इतका मोठा आहे. बरोबर. आणि त्यावेळेस सांगायची गोष्ट म्हणजे लातूरच्या लोकांना नागपूरला जायची पाळी यायची. अच्छा. पासपोर्टसाठी. कोल्हापूरचे लोक पुण्याला यायचे. ओके. म्हणजे अशी विचित्र महाराष्ट्रामध्ये फार कमी कार्यालय होती त्या काळात. तर मी म्हटलं मॅडमना आपण असं काहीतरी करावं की जिल्हावार किंवा निदान प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आपण एक पासपोर्ट कार्यालय सुरू करू. बरोबर. अरे त्या म्हणले कसं शक्य आहे, आम्ही हे 4-4 काढेपर्यंत आमची पुरेवाट होती, इतक्या अडचणी येतात कार्यालय सुरू करायचं म्हणजे जागा घेण्यापासून ते. मी म्हटलं मॅडम आपण काहीतरी याच्यावरती उपाय करू. मग त्यावेळेस मी जुनी कागदपत्र पाहत असताना एक लक्षात आलं माझ्या की पूर्वी एक प्रपोजल होतं की पासपोर्ट पोस्ट ऑफिसची जी कार्यालय आहेत त्यांचा आपण वापर करून पासपोर्ट डिलिव्हरी सिस्टम सुरू करू. तर ते प्रपोजल मी काढलं, मॅडमना सांगितलं, मॅडमनी पुढाकार घेतला. त्यांनी त्या मंत्र्यांच्या बरोबर, सध्या जे आपले J&Kचे गव्हर्नर आहेत ते त्यावेळेस मंत्री होते पोस्टल टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटचे, त्यांच्याबरोबर त्या बोलल्या. मी स्वतः जाऊन सेक्रेटरीची अनेक वेळा भेट घेतली आणि आम्ही मग 2 मंत्रालयामध्ये आम्ही एक MOU साईन केलं. अच्छा.
की देशभरातली जेवढी पोस्ट ऑफिसेस आहेत जिल्ह्यातली आणि महत्वाच्या ठिकाणी त्या पोस्ट ऑफिसचा वापर करून, कारण त्यांच्याकडे खूप जागा आहे आणि सगळीकडे त्यांची कार्यालय आहे. सरकारी कार्यालय सुरू करायचं म्हटल्यानंतर जागा भाड्यानं घेणं हा एक मोठा प्रकल्प असतो. ते वृत्तपत्रात द्या, मग त्याच्यानंतर ते बिड्स येणार आणि त्याच्यामध्ये भांडणं, मग लोक एकमेकांविषयी ज्याचं अप्रूव्ह होईल त्याच्या विरुद्ध तक्रार, मग परत ते रेंगाळणार वगैरे असे प्रकार होत असतात. त्या सगळ्या प्रकारांना फाटा देऊन आपण कार्यालय उघडायची एक दणादण मोहीम सुरू केली आणि 2017-18 मध्ये तर असं होतं की एक दिवसाला आम्ही 10-20 कार्यालय देशभर उघडली आणि जी संख्या 70च्या आसपास होती ती आज 520च्या आसपास आहे. मी जवळजवळ देशातले सगळे मतदारसंघ आणि सगळे कार्यालय आम्ही सगळे जिल्हे आम्ही कव्हर केले, जवळजवळ सगळे. काही राहिलेले असतील कदाचित, पण तिथे गरज नाही म्हणून किंवा काही विशेष अडचणीमुळे ते थांबले असतील, पण जवळजवळ देशभर सगळीकडे झालं. आता याचा अर्थ असा की माझा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, मी मगाशी म्हणालो की आई वडिलांना 500 किलोमीटर जावं लागलं. आज माझ्या आईला जर पासपोर्ट रिन्यू करायचा असेल तर 5 किलोमीटर जावं लागतं इचलकरंजीला. अच्छा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 आहेत, इचलकरंजीला आणि कोल्हापूरला. ओके. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कल्पना आहे की नाही माहिती नाही, आपण पंढरपूरला सुद्धा पासपोर्ट कार्यालय सुरू केलं आणि लोकांनी मला विचारलं पंढरपूर. अरे मी म्हटलं आता हे जग ग्लोबल विश्व झालेलं आहे, जग ग्लोबल विलेज झालेलं आहे आणि पंढरपूरचा विठोबा जो आहे त्याचे भक्त जगभर पसरलेले आहेत, वारकरी जगभर पसरलेले आहेत. पंढरीच्या विठुरायाला वाटलं जसं पुंडलिकाला भेटायला गेले ते, तसे मॉरिशस मधल्या एखाद्या भक्ताला भेटायला जायचंय तर त्यांना पासपोर्टसाठी मुंबईला यायची काही गरज नाहीये. पंढरीच्या विठोबाला पासपोर्ट त्याच्या दारात मिळाला पाहिजे. केवळ 500 मीटरच्या अंतरावरती पंढरपूरच्या देवळापासून आपलं हे पासपोर्ट कार्यालय आहे. शिर्डीला आपण पासपोर्ट कार्यालय उघडलं, बऱ्याच लोकांना माहिती नसेल. अच्छा. तर पंढरपूरचा विषय निघाला म्हणून एक विचार डोक्यात आला, एक प्रश्न मनात निर्माण झाला की एवढं मोठं व्यक्तिमत्व, एवढी मोठी जबाबदारी, पण तरीही तुमच्यामध्ये एक वारकरी दडलेला आहे, त्याबद्दल आम्हाला काय सांगा? काय दडलेलं आहे? वारकरी, एक वारकरी दडलेला आहे तुमच्यामध्ये. नाही, वारकरी म्हणतात, मी स्वतः काही वारकरी नाहीये, पण मला असं वाटतं वारकरी असण्याची जी मूल्य आहेत ती मूल्य फार महत्वाची आहे. म्हणजे गांधीजींनी म्हणजे गांधींचा जन्म 1869चा, वारकरी परंपरा ही त्याच्या पूर्वीची आहे. खूप नॉन व्हायलन्स किंवा अहिंसा हा वारकऱ्यांचा स्थायी भाव आहे. कुणालाही दुखवायचं नाही, मांसाहार न करणं हा त्याचा एक व्यक्त भाव झाला, पण त्याचा अर्थ असा की कुणालाही दुखवायचं नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही वारकरी असाल तर उच्च नीच हा भेद नाही. विठोबासमोर सगळे समान, एकमेकांचे पाय सगळ्यांनी धरायचे, लहान मुलाचे सुद्धा पाय त्या ठिकाणी त्याच्या मोठे लोक सुद्धा पाया पडतात. गरीब श्रीमंत हा भेद नाही, ब्राह्मण शूद्र हा भेद नाही. हा भेदाभेद आणि अमंगळ हा सगळे टाळून ज्याच्या पुढे जातो तो वारकरी असतो. तिसरी गोष्ट असते साधेपण. तुम्ही बघा, म्हणजे पंढरपूरची वारकरी जेव्हा जाताना तुम्ही पाहिलं तर एक लक्षात येईल, आणि सगळी मंडळी इतकी साधी आहे. ते साधेपणा एक मोठं मूल्य आहे. ते मूल्य जे आहे ते मी मूल्य घेतली ते वारकरी आई वडिलांच्याकडून. लोक मला विचारतात की आई वडिलांच्याकडून काय शिकला, तर मी म्हटलं सगळी साधेपणाची श्रीमंती काय असते. साधेपणा म्हणजे केवढा श्रीमंत प्रकार आहे, तो आपल्याला किती वैभवशाली बनवतो, हे मी आई वडिलांच्याकडून शिकलो. तर ही सगळी त्या एका अर्थानं वारकरी पंथातून आलेली मूल्य आहेत असं मी समजतो. त्यामुळे मी जरी प्रत्यक्षात गळ्यात तुळशी हार घालून किंवा गंध लावून जरी फिरत नसलो तरी अंतःकरणाने मी वारकरी. आणि हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या जीवनात आपल्याला घडवतात, त्यांचं मूल्य मी खूप मोठं मानतो. नक्कीच सर. सर, आपण लिखाण करता,
सगळ्याच पुस्तकांची इथे नावं नाही घेऊ शकणार, परंतु माती पंख आणि आकाश तसेच नोकरशाहीचे रंग ही आपली प्रसिद्ध पुस्तकं आहेत आणि अनेक लोकांनी ती वाचलेली आहेत. एक संवेदनशील मनाचा लेखक कवी म्हणून आपली जी समाजावरती छाप उमटली आहे त्यासाठी आपणास कोणाची प्रेरणा मिळाली? आणि मी अजून एक छोटासा प्रश्न माझ्या मनामध्ये अनेक दिवसापासून घोंगावतोय. आपण लहानपणी असे काही प्रश्न विचारायचे की त्या प्रश्नांची उत्तरं देणं फार कठीण जायचं. खरं तर आपल्या वडिलांनी त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला व्यवस्थित दिली. म्हणजे उदाहरणार्थ परमेश्वर आहे का? मग आहे तर मग तो कुठे असतो? मग मला कसा दिसत नाही? तर या प्रश्नांची उत्तरं नक्की कशी दिली असतील त्यांनी? आणि तिथूनच पुढे, कारण कसं आहे की आपण लिखाण करताय, लेखक आहात, कवी आहात, तर त्याचा कुठेतरी अंश हा लहानपणी रुजलेला होता. कारण असे प्रश्न कुणाच्याही मनामध्ये येत नाहीत, सहज कुणी असं विचारत नाही, पण आपण मात्र ती प्रश्न विचारली. खरं तर माझा पहिला प्रश्न तर असा आहे की आपल्या या प्रश्नांचं समाधान आपल्या वडिलांनी कसं केलं? आणि दुसरा माझा हा प्रश्न होता की एक संवेदनशील मनाचा लेखक कवी म्हणून आपली समाज मनावरती छाप उमटली, त्यासाठीची प्रेरणा आपल्याकडनं कुणाकडून मिळाली? मला काय वाटतं या बाबतीमध्ये की विजय, आपल्या प्रत्येकाच्या आसपास, विशेषतः आपला जो भारतीय समाज आहे, आपल्या आसपास साहित्य, भजन, अभंग, कीर्तन या सगळ्यातून आपल्याला साहित्य आपल्या आसपास सदैव वावरत असतं. म्हणजे आमच्या घराच्या बाबतीत म्हणायचं तर ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामाचे अभंग, नामदेवांची गाथा, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मुक्तपणे आणि स्वैरपणे, म्हणजे ते साहित्य हे आपल्याला त्यावेळेस कळत नव्हतं. ओले, तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, ओले मूळ भेदी दगडाचे अंग. मूळ जर ओलं असेल, झाडाचं मूळ जे आहे, वेलीचं मूळ जे आहे, पिंपळाचं मूळ जे आहे, ते ओलं असेल तर ते दगडाला सुद्धा भेदून जात. ओले मूळ भेदी दगडाच्या. केवढी सुंदर याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे, किती खोल कविता आहे. ही साहित्य आहे खरं तर. ठीक आहे ना. त्यांना अर्थात म्हणायचंय की माझ्या अंतःकरणातला जो ओलावा आहे तो भगवंताचा जो पत्थर दिल आहे तो भगवंत तो विरघळून टाकणार माझ्या अंतःकरणातला जी ओल आहे. तर ही गोष्ट म्हणजे काय, तर अशा कितीतरी गोष्टी आपल्याला साहित्यातून, तुकाराम महाराजांचं साहित्य असो, ज्ञानेश्वरांचे विचार बघा ना, किंबहुना चराचर आपण जाल. एका अर्थाने ही साधी ओळ आहे, पण याचा अर्थ जर तुम्ही लिहायला बसलात तर संपूर्ण ग्लोबलायझेशन पासून विश्वाची माझे घर, या सगळ्या गोष्टींचा आपण एक विस्तार, साहित्य विस्तार केवढा करू शकतो आपण. एकनाथांचं तसंच आहे, जो जो जयाचा गुण तो मी गेला गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरुदिस. किती सुंदर आहे. ऊस नोहे ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. हे किती आजच्या काळामध्ये आपण जेव्हा नटण्याचा प्रयत्न करतो, फ्लॅशी राहण्याचा प्रयत्न करतो, ग्लॅमरचा विचार करतो, तेव्हा हा विचार सोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. म्हणजे मी जरी दिसायला चांगला नसलो, कुरूप असलो, तरी माझा भाव जो आहे तो रसाळ आहे. हे काय किती सुंदर विचारधन आपल्या आणि साहित्य आहे. तर हे कुठंतरी त्यावेळेस आपल्याला कळत नव्हतं, पण ह्या गोष्टी कुठेतरी मनामध्ये रुजल्या आपल्या. आणि मग अभिव्यक्त होण्याची जी इच्छा आहे, ते जे आतलं बीज आहे, ती जमीन फोडून बाहेर येऊ पाहत होतं. त्याला शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये त्याला खत पाणी मिळालं, सूर्यप्रकाश मिळाला, पाणी मिळालं, आणि मग त्याच्यातून तो अंकुर फुटला. आणि मग त्या सगळ्या प्रेरणा ज्या आहेत, विचारांच्या प्रेरणा महत्वाच्या असतात, त्या प्रेरणा सगळ्या कॉलेज जीवनामध्ये मिळाल्या. आम्ही किती व्याख्यान ऐकली, नाग गोरे असोत, गप्र प्रधान असोत, वैद्य आपले असोत, सारखी साप्ताहिक वाचली, चळवळी जवळून पाहिल्या, काही वेळा त्याच्यामध्ये भाग घेतला, भाषण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, याच्यात तर अनेक लोकांशी अनेक प्रकारचा जो संपर्क आला, त्याच्यातून साहित्याचं बीज जे आहे ते बीज मला असं वाटलं रुजलं आणि ते मोठं झालं असं. आणि अर्थातच
एक विशिष्ट प्रसंग किंवा गोष्ट असं न होता हा एक सामूहिक परिणाम जो आहे त्याच्यातून पर्यावरण, योग्य पर्यावरण ज्याला म्हणतो ते योग्य पर्यावरण मिळाल्यामुळं तिथं साहित्याचा जन्म झाला. मग नंतर लक्ष्मण मानेंचं, लक्ष्मण गायकवाडांचं उचल्या, दया पवारांची पुस्तकं वाचली, बाकीची पण अनेक आत्मचरित्रे वाचली, अण्णाभाऊ साठेंची पुस्तकं वाचली, नासे इनामदारांची पुस्तकं वाचली, नाथ माधवांची पुस्तकं वाचली, बाकी रणजित देसाई, आपले शिवाजी सावंत, हे सगळे पुस्तकं वाचले. आणि मग लक्षात आलं की अरे आपण हे लिहू शकतो, आज ना उद्या आपण लिहिणार असं वाटायचं. कधी कधी वाटायचं हे विचार आपल्याला माहिती आहेत पण आपण लिहिलेले नाहीयेत, का आपण नाही लिहावं, अशा विचारांनी कॉलेजमध्ये आम्ही म्हणायचो सगळेच, कॉलेजमध्ये असताना 2 गोष्टी कराव्याच लागतात, एक प्रेम आणि एक कविता. आम्ही दोन्ही करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तर हे असं छानपैकी आयुष्य आहे. ते जगण्यातला आनंद जो आहे तो सक्रिय होऊन आनंदाने जगण्यामध्ये मला वाटतं खऱ्या अर्थानं मजा आहे. सर, सेवानिवृत्तीनंतर मला वाटतं विजय सरांचा अजून एक प्रश्न होता. परमेश्वर. हा, म्हणजे तो माझ्या तो जास्त लक्षात. काय विसरलो नाही, तुम्ही आपण लहानपणी वडिलांना प्रश्न विचारायचे, परमेश्वर. मला असं वाटतं की माझ्याकडे प्रचंड कुतूहल, समाधान कसं व्हायचं, माझ्याकडे प्रचंड कुतूहल होतं. आणि त्यामुळं आम्ही शनिवार रविवार जिथे मिळेल तिथे भटकायचो. झाडावर चढणे, वेगवेगळ्या प्रकारची फळं काय असतात ती पाहणे, कुंपणावरती चढणं, सरडा बघितला की सरड्याच्या मागे धावणं, कधी त्याला मारणं, बेडूक दिसला तर बेडकाचा पाठलाग करणं, पक्ष्यांचा पाठलाग करणं, पाऊस पडताना त्या सगळ्या राडीमध्ये बसून छोटे छोटे किल्ले बनवणं, धरणं बनवणं. तर याच्यातून एक आपोआप बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या आणि मग अनेक प्रश्न पण पडायला लागले. समाजामध्ये अशी विषमता का, खरंच परमेश्वर खरंच असतो का, आणि असं जसं तो असेल तर त्याला हा अन्याय का सहन होतो, गरीब श्रीमंत हा भेद का, असे प्रश्न यायचे आणि ते विचारायचो मी वडिलांना. आणि मग त्यांच्या परीने त्याची उत्तरं द्यायची. पण त्यांच्या उत्तराचा मुख्य भाग असा असायचा की ह्या गोष्टी शेवटी स्वतः तुम्ही शोधून त्याची उत्तरं काढली. बरोबर. म्हणजे परमेश्वर आहे की नाही त्यांचं म्हणणं असं असायचं की तो तुम्हाला अनुभवता आला पाहिजे, तो आहे. त्यांचं म्हणणं हवा दिसते का तुम्हाला, असते की नाही, ठीक आहे ना. आकाश नावाचा प्रकार काही नाही, सगळी पोकळी आहे, पण काही ते दिसतं की नाही, दिसतं, पण आहे का ते नाही. तर जे आहे ते दिसतं आणि जे दिसतं ते बऱ्याचदा नसतं. त्यामुळं व्यक्त आणि अव्यक्ताची जी रूपं आहेत ती आपण स्वतःच्या अनुभवातून शोधली पाहिजेत, असं त्यांचं सांगणं असायचं. आणि मला वाटतं तो योग्य प्रकार होता. शेवटी तेही म्हणायचे की प्रत्येकाला देव वेगवेगळ्या प्रकाराने भेटतो आणि तो कसा आहे काय आहे सांगून येत नाही. तर पुंडलिकाला भेटायला परब्रह्म आले का म्हणतो ना आपण, तर तसा आहे तो, कुणाच्या रूपात येईल आणि शेवटी शेवटी तो सर्वत्र आहे. बरोबर. हे जे काही आहे ते घडवणारा, मढवणारा, बनवणारा कोणीतरी आहे ना. त्याला तुम्ही विश्वकर्मा म्हणा किंवा त्याला तुम्ही ब्रह्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, ब्रह्मदेव म्हणा, आहे ना, काहीतरी आहे असं त्यांना ती सांगायची त्यांच्या समजुतीप्रमाणे. आणि त्यांचं वाचन प्रचंड होतं, विशेषतः धार्मिक पुस्तकं सगळी त्यांनी वाचलेली होती. ज्ञानेश्वरी पासून रामायणापर्यंत आणि भागवतापासून महाभारतापर्यंत सगळे त्यांनी हाताने लिहून काढलेले. आमच्या घरामध्ये या सगळ्या संहिता उपलब्ध आहेत. तर त्यांची तपश्चर्या मोठी होती, म्हणजे त्याचा काही ना काही लाभ आम्हाला निश्चित झाला आणि हे मला कृतज्ञतेने नमूद करावं. पण मगाशीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे की 9 ते 5 ड्युटी करणारी माणसं निवृत्त होतात, पण 24/7 काम करणारा माणूस अटायर होतो. तर तसं अटायर झाल्यानंतर तुम्ही जो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य म्हणून काम करीत असताना काही वेगळा अनुभव आला का? खूप अनुभव वेगळे येतात. दररोज मला अनेक लोकांचे प्रश्न जे आहेत ते माझ्या समोर येतात. कधी पोलीस कोठडीमध्ये झालेल्या मृत्यूची
प्रकरणं माझ्यासमोर येतात. कधी खेड्यापाड्यांमध्ये होणारे जे अत्याचार असतात, बलात्कार असतात, खेड्यापाड्यात नाही शहरातही होतात, हो, हो. तशा केसेस येतात. दररोज जवळजवळ 70 ते 80 केसेस वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्यासमोर येतात आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जनतेची गाऱ्हाणी जी आहेत ते ऐकून त्यांना त्याप्रमाणे आम्ही मदत करतो किंवा जिथं जिथं सरकारला जाब विचारणं आवश्यक असतं तिथं विचारण्याचा प्रयत्न करत असतो. तिथून जबाबदेही जी सरकारची आहे जबाबदारी ती आम्ही निश्चित करतो. अनेक ठिकाणी अधिकारी जर चुकले असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश आम्ही देतो, तशा सूचना देतो आणि आमच्या आयोगाचे जे निर्णय असतात ते कायद्याप्रमाणे जरी नसले तरी ते सगळ्यांना बंधनकारक आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एवढ्यासाठी करतो की संविधानामध्ये ज्या गोष्टींचं संरक्षण सर्वसामान्य माणसाला मिळालेलं आहे, जे हक्क मिळालेले आहेत, अधिकार मिळालेले आहेत, त्या अधिकारांचं पालन करणं किंवा त्यांचं रक्षण करणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे. मग त्याच्यामध्ये भुकेपासून लोकांचं संरक्षण करणं आलं, त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था करणं असो, शिक्षणाची राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार असो, प्रायव्हसीचा अधिकार असो, या सगळ्या अधिकाऱ्यांची अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम आहे. पण आपल्याकडे माहिती आहे की बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणामुळे या मूलभूत हक्कांचं हनन होत असतं, त्यांची पायमल्ली होत असते. तर ह्या केसेस आमच्याकडे दररोज अशा प्रकारे अनेक केसेस येत असतात, तर त्या आम्ही पाहतो आणि त्याच्यावरती म्हणजे या गोष्टींचा मला या दृष्टीने फायदा होतो की जनतेचे प्रश्न खरे काय आहेत, कशा प्रकारे आजही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विषमता समाजामध्ये कशा प्रकारे आजही एका अर्थाने कहर माजवते ते मला प्रत्यक्षात दररोज दिसतं. आणि हे कमी करण्यासाठी जे जे काही करणं शक्य आहे ते करण्याचा या सध्याच्या माझ्या याच्यात मी प्रयत्न करत असतो आणि समाजामध्ये जागृती करणं हे माझं काम असल्यामुळे मी नियमितपणे सकाळ या वृत्तपत्रामध्ये माझं एक मासिक सदर असतं ज्याच्यामध्ये मुख्यतः मानवी अधिकार, मानवी हक्क याच्या संदर्भातच मी लिहिलेलं असतं. पण सर म्हणजे संविधानाचा विचार केला तर संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिले, पण त्याच वेळा काही जबाबदारी आणि कर्तव्य पण पार पाडायची आपल्याला म्हणजे एक सवय नसते सामान्य माणसाला. तर कधी असं झालं की त्याच लोकांना हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देताना त्यांना जबाबदारी आणि कर्तव्य पण तुम्हाला सांगावी लागत असतील? अगदी खरं. फंडामेंटल ड्युटीज पण आहेत ना, फक्त फंडामेंटल राईट्स नाही आहेत. हो, जनतेची एक मूलभूत जबाबदारी आहे. आपण दुसऱ्यांच्या मानवी हक्कांचं रक्षण केलं तरच दुसरे आपल्या मानवी हक्कांचं रक्षण करणार. येस, बरोबर. आपणच पायमल्ली करायची मग लोकांना आपण कशा प्रकारे अधिकार शिकवू शकतो, नाही का? तर त्याच्यासाठी एक मूलभूत, ज्याला आपण सहानुभूती हा शब्द मी वापरत नाही, समानुभूती समानुभूती लोकांविषयी, त्यांच्या प्रश्नांविषयी, त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांविषयी असली पाहिजे. ती जेव्हा असेल समानुभूती तेव्हा मग अशा प्रकारचे अत्याचार घडत नाहीत आणि आपल्या मूलभूत ज्याला कर्तव्याची जाणीव म्हणतो ती जाणीव आहे. तर आपली जबाबदारी स्वतःची फार महत्वाची आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही काम करतो. राज्य सरकारांच्या बरोबर अशा गोष्टी होऊ नये त्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते सांगतो त्यांना. महिलांच्यावरचे अत्याचार, मुलांच्यावरचे अत्याचार, मग त्याच्यामध्ये बाल रोजगार असो देत, अशा प्रकारच्या सगळ्या समस्यांवरती आमच्याकडे लोक तक्रार करत असतात. दरवर्षी जवळजवळ 1 लाख तक्रारी आमच्याकडे येतात. त्याच्यापैकी 80,000 तक्रारी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. काही आधीच्या वर्षातल्या तक्रारी असतात त्या कॅरी फॉरवर्ड होत असतात. आमच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं जी वेबसाईट आहे, पोर्टल आहे, ते जरूर सगळ्यांनी पाहावं. म्हणजे त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टींची कल्पना येईल आणि हे काम मी अत्यंत आवडीने करतो कारण लोकांच्या समस्या सोडवणं हे माझ्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. नक्कीच सर. मला आपण असेपर्यंत माझी मुलगी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला शिकते नागपूरमध्ये आणि तिने आता नुकतंच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगामध्ये तिची एंट्रन्सशिप झाली होती. अरे वा.
तर मी नक्की तिला पुढची संधी मी तिला सांगेन की सर असताना एकदा दिल्लीला तू राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये एकदा जाऊन तू करशील. येस येस जरूर. आणि तिला सांगा की ती येताना 3-4 मैत्रिणी घेऊन येऊ. तिला आम्ही सगळं आमचं आयोगाचं कार्यालय दाखवतो, कशा प्रकारे लोकांचे प्रश्न सोडवले जातात तेही तिला मी आणि तिच्या मैत्रिणींना किंवा मित्रांना समजावून सांगू शकेन. आणि आमच्याकडे इंटर्नशिप असते, वर्षभर इंटर्नशिप सुरू असते, तेव्हा ही गोष्ट जी आहे ती तुम्ही मुलीला सांगा आणि ती इतरांना सांगू दे. मुख्य 2 आमच्या इंटर्नशिप्स असतात, समर इंटर्नशिप आणि विंटर इंटर्नशिप. पण त्याच्याशिवाय दर महिन्याला आमच्याकडे इंटर्नशिप असते आणि त्याची जाहिरात जी आहे ती आमच्या वेबसाईटवरती तुम्हाला दिसू शकेल. कुणीही अर्ज करू शकतो आणि ही फार चांगली संधी आहे. आमचा सध्या प्रयत्न माझा असा आहे की शाळा कॉलेजेसमधून त्या अभ्यासक्रमामध्ये मानवी हक्कांची जी गोष्ट आहे, जाणीव आहे, ती सगळ्यांना करून देण्यासाठी त्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यासाठी मी सध्या प्रयत्न करतो. नक्कीच सर. राजेश, नाही मला थोडा एक प्रश्न छोटा, याला एक उपप्रश्न सुचला की राष्ट्रीय मानवी हक्क आपल्या देशात आणि विदेशामध्ये काही फरक जाणवता का? असं आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये याची स्थिती वेगवेगळी आहे. चीनमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नाहीच आहे. अच्छा. कारण त्यांना त्याची गरज भासत नाही. उलट अमेरिकेमध्येही नाही. अच्छा. मग असं म्हणता येईल की अमेरिकेमध्ये कदाचित मानवी अधिकारांचं पालन मोठ्या प्रमाणे होतं, मग त्यांना त्याची गरज भासत, असं आपण इंटरप्रिटेशन करू शकतो. पण तशी काही वस्तुस्थिती नाहीये. जगभर सगळ्या देशांमध्ये मानवी हक्कांच्या हननाच्या केसेस प्रकरण दररोज होत असतात. तुम्हाला माहिती आहे काही महिन्यांपूर्वी अमेरिकेमध्ये ब्लॅक लाईव्ह मॅटर या नावाची एक मुवमेंट सुरू झालेली आहे. आणि त्याचं मुख्य कारण फ्लॉइड नावाची जी व्यक्ती होती तिला पोलिसांनी अत्यंत निर्दयपणे मारलं, ही गोष्ट त्याच्या पाठीमागे होती. तर अशा अमेरिकेमध्ये पण वंशभेद आहे. अमेरिकेमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचं शोषण आहे. अमेरिकेमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारे मानवी हक्कांचं हनन होत असतं. रशियातही होतं. आपल्या देशामध्ये आणि अमेरिकेमध्ये साम्य जे आहे ते लोकशाहीचं साम्य. लोकशाहीमध्ये तुम्ही शासनाला जाब विचारू शकता. लोकशाहीमध्ये औपचारिक पद्धतीने म्हणजे शासनाच्या चौकटीमध्ये विरोधकांना काम करण्याची संधी असते. लोकशाहीमध्ये वृत्तपत्रांमध्ये लिहून तुमच्या समस्यांवरती तुम्हाला बोलता येतं, लोकांचं लक्ष आकर्षित करता येतं. आता ह्या गोष्टी चीनमध्ये तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे तिथं मानवी हक्क हा विषय चर्चेला नाहीच आहे, कारण त्याचा काही संबंधच येत नाही असं आपण म्हणू शकतो. अमेरिकेमध्ये भारतामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे इथे शासनाची एक अकाउंटेबिलिटी जबाबदेही आहे. ते महत्वाचं आहे मला वाटतं. आणि हेच शिकणं आणि इतरांपर्यंत हा मेसेज संदेश पाठवणं हे काम सध्या मोठ्या प्रमाणात आपलं सुरू आहे. आणि त्याच्यातूनच किंवा त्याच्याशी संबंधित अशी आमची मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी ही एक समाजाला सर्व प्रकारे बदलू पाहणारी सर्वंकष अशी चळवळ आहे. तर माझ्या मुलीला एक प्रश्न विचारायचा आहे. हा जरूर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आता जसं बाबांनी सांगितलं की आपण आता मेंबर आहात नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे, तर तसं तुम्ही प्रश्न विचारणार नव्हती, बट आता ड्युरिंग दिस कोर्स ऑफ द इंटरव्ह्यू मला असं जस्ट एक क्वेश्चन आलं की you being a member of the National Human Rights Commission, can you enlighten us with what actions were taken during this pandemic period in the case of laborers? जे आपण बघितलं की पॅन्डेमिकच्या पिरियड मध्ये लेबरर्सनी सगळ्यात जास्त सफर केलं, तर मग ह्युमन राईट कमिशनने काही ऍक्शन्स घेतलेले का ह्यासाठी? येस आम्ही शासनाला पहिल्यांदा म्हणजे मूलभूत जी जबाबदारी आहे, अशा प्रकारे स्थलांतरित श्रमिक किंवा मजूर लोक जे असतात त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ही शासनाची जबाबदारी आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं 2-3 प्रतिमा ज्या आहेत त्या माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे एक आई सुटकेस ओढते आणि तुझे थकलेलं बाळ जे आहे ते त्या सुटकेसीवरती झोपलेलं आहे.
आणि त्या बाळाचा फक्त वरचा जो भाग आहे धडाचा तो त्या सुटकेस वरती आहे आणि मागचा जो भाग आहे तो तसा खाली लोंबतो. हे चित्र मी विसरूच शकत नाही. आणि आई जी आहे ती दोरीने बांधलेली ब्रीफ सुटकेस जी आहे ती ओढते. हे चित्र. दुसरं चित्र औरंगाबादला मालगाडी जाऊन 16 मजूर गेले आणि छिन्न विछिन्न त्यांचे देह, त्यांचे ते सामान सगळीकडे झालेलं, ती प्रतिमा विसरू शकत नाही. तिसरी घटना जी घडली ती या श्रमिक मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रकचा एक अपघात झाला उत्तर प्रदेशामध्ये आणि जवळजवळ 25 लोक एका क्षणात त्याच्यामध्ये ठार झाले. याच्याशिवाय अनेक महिला रस्त्यामध्ये बाळंत झाल्या आणि एका महिलेची गोष्ट जी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात चालली होती, तिची गोष्ट अशी आहे की तिला बाळंतपण झाल्यानंतर एका तासाभरात ती पुढे 125 किलोमीटर तिला आपल्या गावी जाण्यासाठी चालावं लागलं. तर ह्या सगळ्या गोष्टी हृदयद्रावक आहेत, धक्का लावणाऱ्या आहेत आणि अंतःकरण पिळवटून टाकणाऱ्या घटना आहेत. तर या सगळ्यांविषयी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शासनाला त्यांची जबाबदारी, त्यांनी काय केलं, हे असं का घडलं, या बाबतीतचा विचारणा केलेली आहे. आणि पण त्याच्यापेक्षा आम्ही महत्वाची गोष्ट ही केली की कोविड मध्ये वेगवेगळ्या मंत्रालयांनी काय काम केलं. उदाहरणार्थ आपल्याकडे अनेक लोक दिव्यांगजन आहेत. सामान्य माणसाची परिस्थिती वाईट आहे, दिव्यांगजनांची तर त्याच्यापेक्षा जास्त वाईट अवस्था. तर त्यांच्यासाठी सरकारनं काय केलं, हे जे अशा प्रकारचे लोक आहेत ज्यांना खाण्यापिण्याची अजिबात सोय नाही, आपल्याकडे अन्न सुरक्षा कायदा आपण पास केलेला आहे. तर याच्या बाबतीमध्ये सरकारने काय केलं, सगळ्यांना चांगलं आरोग्य सेवा मिळाली पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे. तर आरोग्य मंत्रालयानं काय केलं, या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्यांच्याकडून विचारणा करून एक ऍडवायझरी म्हणजे एक सूचना सूची किंवा एका अर्थानं तुम्ही आचारसंहिता काय काय त्या विषयामध्ये असे 6 आचारसंहिता आम्ही वेगवेगळ्या विषयावरचे बनवलेले आहेत, ज्या तज्ञांशी चर्चा करून मंत्रालयांशी चर्चा करून NHRC ने म्हणजे आमच्या आयोगाने बनवलेल्या आणि ह्या सगळ्या आम्ही त्या मंत्रालयांना कार्यवाहीसाठी दिलेल्या आहेत. म्हणजे एका अर्थाने जरी तो आदेश असला तरी मुख्यतः सरकारला मदत करण्याचा त्याच्या पाठीमागे हेतू आहे. सरकारने अधिक सक्षम पद्धतीने आपलं काम करावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू. आणि काम सुरू आहे. परफेक्ट नाही आहे, शासन परफेक्ट नाही आहे, आयोग परफेक्ट नाही आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून ही व्यवस्था परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला. सर, थोडा वेगळ्या विषयाकडे जातो मी. आपण जागतिक साळी फाउंडेशनच्या सांगली येथील कार्यक्रमाला आपली उपस्थिती होती. समाजातील गरजू आणि होतकरू महिलांसाठी तिथे आम्ही एक प्रयत्न होता आमचा, गार्मेंट फॅक्टरी आणि फॅशन डिझायनिंग ट्रेनिंग सेंटर. खरं तर आदल्या दिवशी डॉक्टर पतंगराव कदम यांचं निधन झाल्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्याच्या मार्गावरती आम्ही होतो आणि योगायोगाने सांगलीला आपण पासपोर्ट ऑफिसचं उद्घाटन करण्यासाठी आला होता आणि नेमकं आम्ही त्या छोट्या गार्मेंट फॅक्टरी आणि फॅशन डिझायनिंग ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन आम्ही आपल्या हस्ते केलं. त्यावेळेला साधारणतः जागतिक साळी फाउंडेशनच्या कार्याची अल्प ओळख आपल्याला त्यावेळी झाली होती. त्या पार्श्वभूमीवरती जागतिक साळी फाउंडेशनचं कार्य आणि कोणताही समाज समृद्ध आणि संपन्न व्हावा यासाठी यशाची गुरुकिल्ली कोणती, याबाबत आम्हाला काय मार्गदर्शन करायला आपण? मला वाटतं मी मार्गदर्शन करण्याऐवजी तुम्ही मार्गदर्शन करणं जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं. पण महत्वाचं कुठलंही सामाजिक काम करताना महत्वाची गोष्ट जी आहे ती मला असं वाटतं की आपली उद्दिष्ट काय आहेत. त्यांना नोकरी देणं हे उद्दिष्ट आहे आपलं, की त्यांचं कौशल्य वाढवणं हे आपलं उद्दिष्ट आहे, की शेवटी समाजासाठी आवश्यक असणारे जे कार्य आहेत ती सगळ्यांनी करावे काम, हे आपलं उद्दिष्ट आहे. तर मला असं उद्दिष्ट एकदा ठरवलं की आपोआप मार्ग जो आहे तो सोपा होतो असं मला वाटतं. जे व्यक्तीच्या जीवनात लागू पडतं तेच सार्वजनिक जीवनामध्ये, तेच संघटनात्मक कार्यालयामध्ये लागू पडतं असं. तुम्ही जे इतक्या सगळ्या लोकांना एकत्र केलेलं आहे ही एक फार मोठी उपलब्धी आहे.
फार मोठी अचिव्हमेंट आहे, फार मोठं यश आहे तुमचं. आता या सगळ्या लोकांना चांगल्या कामासाठी प्रवृत्त करणं आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे समाजाला समजावणं, हे मला असं वाटतं फार महत्वाचं आहे. आज आपल्याकडे साळी समाजाची जी काही लोकसंख्या असेल ती साळी समाजाचे सगळे प्रश्न सोडवण्याला समर्थ आहे असं मला वाटतं. काही गरीब लोक आहेत, पण काही श्रीमंत लोकही आहेत. काही लोकांच्याकडे कौशल्य आहेत, काही लोकांच्याकडे कौशल्य नाही आहेत. काही लोक ग्रामीण भागात राहतात, काही लोक शहरी भागात राहतात. काही लोकांना तंत्रज्ञान अवगत आहे, काही लोक विदेशामध्ये आहेत, काही लोक बेकार आहेत. तर ही सगळी समाजातले जे जिथे जिथे आपल्याला विसंगती दिसते ती कशा पद्धतीने भरून त्याची एक सूची, मुख्य म्हणजे पहिल्यांदा काय काय समस्या आहेत त्याची सूची करणं. दुसरीकडे आपल्याकडे कपॅसिटीज काय उपलब्ध आहेत त्याची सूची करणं आणि त्या दोघांचं लग्न लावणं, त्या दोघांना एकत्र आणणे. आणि जेवढे म्हणून लोक आपले आहेत त्यांच्यामध्ये ही पॉझिटिव्हिटी जी आहे ती स्टेरॉइड सारखी त्यांच्यामध्ये इंजेक्शन करून आत टाकणं. बरोबर. पॉझिटिव्हिटी एकदा टाकली, ऊर्जा टाकली की माणसाला असं वाटतं ही आता मी ऊर्जा कुठे खर्च करू. आमच्याकडे प्रतिभा आहे, तिला तिचं अलाउद्दीन सारखं आहे, एक काम संपलं की पुढचं काम काय ते सांगा, ते संपलं की त्याच्या पुढचं काय काम सांगा. तर अशा प्रकारचे लोक भरपूर तयार झाले पाहिजेत. आणि जिथं जिथं समाजामध्ये आपल्याला लोक अडचणीत सापडलेले दिसतात, संकटात सापडलेले असतात, त्यांना मदत करणं फार महत्वाचं आहे. समाजातल्या सगळ्यात खालच्या घटकापर्यंत ही मदत नेणं हे फार महत्वाचं आहे. एकदा त्या घटकांमध्ये आपली स्वीकारार्हता वाढली की आपोआप वरच्या थरापर्यंत ते पोहोचतं असं माझं वैयक्तिक मत आहे. तर समाजामध्ये ही अनुकंपा, कंपॅशन, समानुभूती निर्माण करणं हे मूलभूत आहे, तो फाउंडेशन. मग त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट असो, नोकरी उपलब्ध करणं, व्यवसाय छोटे का असेना व्यवसाय तयार करणं हे जास्त, नोकरी देण्यापेक्षा व्यवसाय उत्पन्न करणं हे जास्त महत्वाचं आहे. त्या ठिकाणी अनेक उद्योजकता जी आहे ती आपल्याला वाढवता येते. त्या ठिकाणी नोकरी लागण्याची संधी जास्त प्रमाणात उपलब्ध करून देता येते. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की महत्वाच्या आहेत. पण मला असं वाटतं की या बाबतीमध्ये मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः खूप अनुभवी आहात आणि माझ्या तुमच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. राजेश, तर पुढच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी आपल्या बरोबर आज ज्योती मॅम आहेत आणि प्रतिभा मॅम आहेत. बराच वेळ दोघी शांत आहेत, त्यामुळे आज थोडस त्यांना बोलतं करूया आपण. बर, ज्योती मॅम, काय आजच्या मुलाखतीबद्दल काय वाटतंय किंवा नमस्ते. काही प्रश्न? आजची मुलाखत आहे ती खूप वेगळी झाली. थोडस सर अध्यात्मावर वगैरे बोलले, तर मला त्या अनुषंगानं एक प्रश्न सरांना विचारायचा आहे की वक्ते साहेब आणि तुम्ही दोघंही आमचे लीडर आहात आणि सगळ्यात पहिल्यांदा WSFच्या मार्फत मला वक्ते सरांनी शिकवलं की नाही दुसऱ्या आपल्या समाजातल्या लोकांसाठी कसं काय पुढे घेऊन गेलं पाहिजे, त्यांना कशी मदत केली पाहिजे असं. तर ह्या दोघांनी अगदी 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप मोठा जनसमुदाय एकत्र केला. तो नुसता एकत्रच नाही, तर मला तर असं जाणवतं की चांगुलपणाच्या चळवळीमध्ये इतकी लोक जवळ आली की नुसती जवळ नाही आली, तर ते एकमेकासाठी काहीही करू शकतात. तर याच्यामध्ये मला सरांना असं विचारायचं आहे की हे ऋणानुबंध खरोखर गतजन्मीचं काही आहे असं पूर्वीची लोक म्हणायचे, तर तुमचं त्याबद्दल काय म्हणणं आहे? ह्या नाती खरोखर अशी काही असतील का की एवढं आपण एकमेकासाठी सगळं करायला तयार होतो? मला असं वाटतं की आपल्याला कुठे माहिती आहे गतजन्मीचं काय आहे आणि पुढच्या जन्मीचं काय आहे. मला असं वाटतं की आहे असं समजलं तरी काही बिघडत नाही. काही समजुती अशा असतात की त्याच्यामुळे आपलंही नुकसान होत नाही आणि इतरांचंही नुकसान होत नाही. खरी गोष्ट आहे. आणि त्यामुळं ज्यांना असं वाटतं की अरे या व्यक्तीला तर आपण खूप जन्मांपासून ओळखतो, ही चांगली भावना आहे. खूप दिवसांपासून ओळखतो, याचे विचार मला पटतात. कदाचित मागच्या जन्मीचा आणि माझा याचा आणि माझा संबंध असेल किंवा हिचा आणि माझा संबंध असेल, हे अगदी समजण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. कुठेतरी तुम्हाला पाहिलं असं आपण म्हणतो ना, ते पाहिलेलं नसतं सुद्धा, पण आपल्याला वाटतं कुठेतरी पाहिलेलं आहे, कुठेतरी भेट झालेली आहे.
आपण भेटलेलो आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी एका अर्थाने पूर्वजन्माच्या, आपल्याकडे एक संचित नावाचा शब्द आहे. हम्म. आपण पूर्वीच्या जन्मामध्ये जे काही केलं असेल त्याचं जे आहे फळ आपल्याला चांगलं किंवा वाईट या जन्मात मिळतं असं. पण मला असं वाटतं या जन्मात सुद्धा तसं संचित तयार होतं. आपला एक बॅलन्स, बँक बॅलन्स जो आहे, सद्भावनेचा बँक बॅलन्स तयार होत असतो. आणि त्याच्यामध्ये जितकी जास्त शिल्लक असेल तितकं आपण जास्त आनंदी असतो आणि तितकं जास्त आपण समाजाला देऊ शकतो. आणि समाजही मग आपण जर एक दिलं तर समाज आपल्याला 100 पटीने ते परत देत असतो, प्रेम. बरोबर. तर ही धन्यवाद. सद्भावनेचं संचित जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो फार महत्वाचा आहे. आणि त्यामुळे या अशा याच्यामध्ये काय होतं की चांगल्या आपल्या विचारसरणीचे बर्ड्स ऑफ सेम फिदर्स फ्लॉक टुगेदर असं म्हटलं. समान शीले व्यसनेषु सख्यम. तर समान विचारसरणीचे लोक आपोआप एकत्र होतात. त्यामुळे ते परिस्थिती त्यांना एकत्र आणते. तसे आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आपण वेगवेगळ्या घरात जन्माला असो, वेगवेगळ्या आडनाव आपली असतील, नावं असतील, परिवार असतील, पण आपण खरं तर एकाच कुटुंबातले लोक. बरोबर. प्रतिभा मॅडम. हा सर, नमस्कार सर. नमस्कार. मातीपंख आकाश या आपल्या पुस्तकाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. यामध्ये आपले पाय जमिनीशी घट्ट ठेवून संपूर्ण व्यक्तीनिशी आकाशाला मला वाटतं आवाज थोडा त्यांचा नेटवर्क थोडंसं हे आहे. नेटवर्क इश्यू. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सर, आताच तुम्ही म्हणालात की समान विचारांमुळे आपण सगळे एकत्र येतो आणि त्याच विचारातून मला वाटतं चांगुलपणाची चळवळ सुरू झाली असावी असं मला वाटतंय. तर काय सांगाल त्या चळवळीबद्दल? आमचं असं म्हणणं आहे की आज समाजामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला नकारात्मकता दिसते, निराशावाद दिसतो आणि लोक असहाय्य झाल्यासारखे काही वेळेस दिसतात. प्रत्यक्षात मला असं वाटतं की आपली सगळ्यांची सामूहिक ऊर्जा जी आहे ती इतकी प्रचंड आहे की अशा प्रकारच्या नकारात्मकतेला काही जागा असता कामा नये. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना वाटतं की अरे किती वाईट अवस्था आहे. मला असं वाटतं प्रत्येक वाईट माणसामध्ये, तथाकथित वाईट माणसांमध्ये सुद्धा काही चांगुलपणा असतो. आणि त्याचं नेहमी मी उदाहरण देत असतो की आपण पाहतो जुन्या हिंदी किंवा मराठी चित्रपटांमध्ये डाकू असायचा एक. वर्षातनं एकदा तो डाकू जरूर आपल्या प्रेयसीला किंवा आईला भेटायला यायचा. आता म्हणजे त्याचा एक हळवा कोपरा कुठेतरी मनात असणार ना, म्हणून तर तो यायचा. तर हे जे आहे तत्व, हे सगळ्यांच्या आतला जो एक ओलावा आहे तो बाहेर आणणं म्हणजे चांगुलपणाची चळवळ. आणि याला आपण एक चौकटीत बसवलेलं आहे. ती चौकट जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत आपल्याला दिलेली आहे. त्या चौकटीमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक न्यायाची व्यवस्था आहे. समानतेचं त्याच्यामध्ये तत्व आहे. समानतेची संधी, समान संधी सर्वांना मिळाली पाहिजे हे तत्व त्याच्यामध्ये आहे. तर ती मोठी चौकट आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये असलेला चांगुलपणा, याचा जर आपण मेळ घातला तर खऱ्या अर्थानं भारत जो आहे तो एक संपन्न देश होईल. सर्वसामान्य माणसाची जी लपलेली ऊर्जा आहे ती ऊर्जा वरती येईल आणि ती सकारात्मक कामाकडे लागेल. आज बऱ्याचदा ती नकारात्मकतेकडे झुकते, उदासीनतेकडे झुकते. तर तिला तिथून रचनात्मक कार्याकडे आणणं आणि त्या रचनात्मक कार्यातून समाजाचा सर्वांगीण विकास, म्हणून आपण याला बहुआयामी, सर्वस्पर्शी, सर्वंकष परिवर्तनाची चळवळ असं आपण या चांगुलपणाच्या चळवळीला म्हणतो. ही मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी आहे. आणि जसं आपण म्हणतो ही लाट आली, ही त्सुनामी आली, तशी चांगुलपणाची त्सुनामी जी आहे, चांगुलपणाची लाट जी आहे ती समाजामध्ये आणि देशामध्ये निर्माण जर झाली तर हे आपल्या आत लपलेली जी ऊर्जा आहे ती ज्वालामुखीसारखी बाहेर येईल आणि आपला देश खऱ्या अर्थानं कुठल्या कुठं जाईल, हे जगही जाईल. म्हणजे पहिल्यांदा आपण देश, समाज आपण सुधारू, चांगला करू आणि मग आंतरराष्ट्रीय आणि इतर देशांनाही ही ऊर्जा आपण पुरवू शकू. म्हणजे ह्या जनरेशनला ही जी पॉवर जनरेशन आहे तिला अंत नाही आणि सीमा नाही. बरोबर. म्हणजे ज्याप्रमाणे माऊलींनी पसायदान मागितलं,
हो सर, हो सर, हो सर, हो सर, हो सर. हा दुसरा प्रश्न शेवटचा. घेऊ आपण. प्रतिभा मॅडम विचारायचंय, एक प्रश्न शिल्लक आहे. तत्पूर्वी तुमचा एक प्रश्न विचारायचा असेल तर, कारण वेळ पण होतोय, सरांना पण दुसरीकडे जायचं. हो आहे. प्रतिभा प्रतिभा नेटवर्क मॅडम. मध्ये नाही. ओके ओके. सर, चांगुलपणाच्या आपल्या या चळवळीमधील कोणकोणते लोक कशा पद्धतीने सहभागी होऊ शकतात, याबाबत काय माहिती द्या. मला असं वाटतं की चांगुलपणाला सदस्यत्व फीची गरज नाही. चांगुलपणा जिथं आहे तिथून आपल्याला सुरू करता येतो. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो दडलेला आहे. फक्त आपली इच्छाशक्ती असली पाहिजे. विल फाइंड अ वे म्हणतो आपण. इच्छा असेल तर मार्ग सापडेल. प्रत्येकाने एका सामाजिक कार्याला स्वतःला लावून घेतलं पाहिजे. आठवड्यातून एकदा 2 तास एखाद्या अनाथाश्रमाला, वृद्धाश्रमाला भेट देता आली तर ते जरूर केलं पाहिजे. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये एखाद्या तरी व्यक्तीला सहाय्य केलं पाहिजे आपण. मग ते आपल्या घरी असलेल्या मोलकरणीचा मुलगा असो, तिच्या शिक्षणाची व्यवस्था असो, किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन देण्याची गोष्ट असो, किंवा एखाद्या वृद्धेला किंवा वृद्धाला त्याच्या घरी पोहोचवण्याची गोष्ट असो. दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा अनेकदा आपण चांगुलपणा टाळतो. तर तो टाळण्याऐवजी 5 मिनिटं लागली तरी हरकत नाही, पण हे मी काम करून जाईन, अशी भावना जी आहे ती जागृत करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आम्ही 2 गावं दत्तक घेतलेली आहेत. कोविडच्या काळामध्ये सक्रिय राहिलेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे अनंत कामं दररोज सुरू आहेत आपल्या चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत. आणि ही सगळीकडे ही चळवळ शक्य आहे. हे मोठं होणं शक्य आहे. त्याच्यातून समग्र समाज परिवर्तन शक्य आहे. आणि हे जर आपण करत राहिलो तर जात पात धर्म देश ही सगळी बंधनं आणि या सगळ्या सीमा ज्या आहेत त्या ओलांडून आपण समग्र मानवतेचा विकास करू शकू. आणि खऱ्या अर्थानं हे विश्वाची माझे घर, हे जे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, ते आपण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सुद्धा अंमलात आणू शकू. त्याची अंमलबजावणी. सर, आपण महाराष्ट्राबाहेर पण जाऊ शकू. महाराष्ट्राबाहेर दिल्लीमध्ये आपण सुरू केलेला आहे हा समूह. आणि इतर ठिकाणी आता साधारण लोक हळूहळू याला संलग्न होत आहेत. आणि जसं त्यांची संख्या वाढेल तसं तिथे आपण तो समूह सक्रिय करणार आहोत. प्रतिभा मॅडम, देशभर आपण हे सुरू करणार. हो सर. प्रतिभा मॅडम, बोला बोला. माझा नेट प्रॉब्लेम असल्यामुळे होते सरांना क्वेश्चन. माती पंख आकाश या आपल्या पुस्तकाने अनेकांना प्रेरणा दिली. त्यामध्ये आपले पाय जमिनीशी घट्ट ठेवून संपूर्ण शक्तीनिशी आकाशाला गवसणी घालणारे आपले व्यक्तिमत्व प्रत्येक ठिकाणी प्रतिबिंबित होत असतं. आजच्या युवकांना यश डोक्यात न जाता पाय जमिनीवर ठेवून प्रगतीपथावर सातत्यपूर्ण मार्गदर्शन करत राहावं, यासाठी आपण दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहात. वर्ड साई फाउंडेशनच्या या कार्यक्रमात आपण आलात सर, त्याबद्दल मी प्रतिभा शिंदे, अध्यक्ष सुमन साई महिला बाल विकास संस्था स्वागत करते. सर, तुझं माती पंख आकाश हे पुस्तक जे आहे याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती, मग ते आई असो, मग तो गावातला मारुती असो, किंवा कॉलेज जीवनातली निलांबरी असो, जर कॉलेज जीवनातली निलांबरी किंवा कॉलेज जीवनाविषयी जर ऐकायला छान वाटेल. मला असं वाटतं याचं उत्तर मी प्रत्यक्षात तुम्ही पुस्तक वाचा एवढंच सांगेन. आणि मातीपंख आणि आकाशचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे मनमोकळेपणाने लिहिलेलं, कुठलाही आडपडता न ठेवता लिहिलेलं असं पुस्तक आहे. आणि त्यातलं हे प्रकरण जे आहे ते अतिशय रोचक आहे, रंजक आहे आणि वाचनीय आहे. सगळ्यांनी जरूर वाचावं. आज त्या मुलाखतीच्या शेवटी फक्त आपला 1 मिनिट मी घेईन. एक अभंग रचना आहे आपल्या जीवनावरती, 1 मिनिटाची आहे. पंचगंगे तिरी नवा ज्ञानेश्वर, मुळे वंशाधार जन्माला. धार्मिक संस्कार माता पितय दिले, वारकरी झाले पंढरीचे. कुमार विद्यालय प्रेरणा ज्ञानेशाची, कोल्हापुरी उच्च शिक्षा घे. जात पात धर्म नाही भेदभाव, मूळ तो स्वभाव विद्यार्जन. कर्तृत्वाला साध घाली ज्ञानेश्वर, सदैव तत्पर स्पर्धेसाठी. MPSC सवे UPSC पास, धरिला हा ध्यास जनकल्याणा. विदेशी जाऊन राजदूत झाले, महत्व वाढविले भारताचे. साहित्याच्या क्षेत्री घेतली भरारी, अंधारत मिरी प्रकाश दीप.
कर्तृत्ववान ऐशा भारतीय पुत्रा विनम्र अभिवादिता स्फूर्ती लाभे. सर आज आपण या फेसबुक संवाद मालिकेमध्ये आलात, आम्हाला धन्य धन्य केलं. आपल्या रूपानं आज आम्हाला पांडुरंग भेटला. पुनश्च आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्यात. एवढं बोलून राजेश, डॉक्टर ज्योती आणि प्रतिभाताई यांच्या वतीनं मी आजची मुलाखत संपण्यासाठी आपली परवानगी मागतो. सर माईक बंद आहे आपलं. सर माईक बंद आहे. नाही, मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण सगळे मिळून जोरात काम करूया आणि आपला देश आणि समाज पुढे नेऊया. आणि त्याच्यामध्ये माझं सहकार्य 100% तुम्हाला मिळेल अशी मी खात्री देतो, ग्वाही देतो, आश्वासन देतो. आणि आपण इथून पुढे असंच भेटत राहू. धन्यवाद. नक्की सर. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. जय शिवेश. जय हिंद.